बीडच्या चौसाळा परिसरातील ग्रामदैवत असलेल्या खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे आणि ग्रामस्थांकडून प्रशासनाकडे या संदर्भात काही मागण्या करण्यात आल्यात आणि त्याचं निवेदन सुद्धा देण्यात आलंय। पुढे महादेवाचं प्राचीन काळातलं मंदिर सुद्धा आहे आणि आता श्रावण महिना सुरू होत आहे, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी भाविक भक्तांना जाण्यासाठी रस्ता करून द्यावा अशी सुद्धा मागणी या ठिकाणी ग्रामस्थांची आहे। माझ्यासोबत या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आहेत ज्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहेत। काय सांगाल, काय प्रशासनाकडे मागणी केली आहे आणि नवीन रस्त्याची कशा प्रकारची मागणी आहे तुमची? रस्त्याची अडवणूक झालेली आहे इथं आणि पाण्याची पण अडवणूक झालेली आहे। आम्ही 17 जून 2025 ला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। त्यानंतर आमच्या तलाठी सज्जाच्या गिरदावर आणि तलाठी साहेब दोघांनी नेऊन पंचनामा केला आहे। त्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की तुमच्याकडं तुम्हाला तारीख दिली जाईल, तुम्हाला बोलवलं जाईल आणि त्यानंतर इथं तहसीलदार साहेब येतील किंवा कोणी प्रशासकीय अधिकारी येऊन तुम्हाला वाटमोळ करून देतील। त्यावरती काही कारवाई झाली का किंवा आता नव्याने रस्ता देतील अशी काही त्याबाबत काही हालचाली सुरू आहेत का? नाही, त्यानंतर आम्हाला काही मेसेज नाही, फोन नाही आणि ह्या पेरणीच्या ह्याच्या कार्यामुळे आम्हाला काही तिकडे जाणं झालं नाही। परंतु काही वाटत नाही की आणखीन हालचाल झाली असेल। आमची एवढीच अपेक्षा आहे, आता श्रावण महिना चालू झाला आहे, भक्तगण इथे येतात मंदिराकडं, तर त्या अगोदर प्रशासनाने येऊन आमची वाट मोकळी करून द्यावी आणि भाविकांची सोय होईल, शेतकऱ्यांची सोय होईल, एवढी आमची अपेक्षा आहे। नक्कीच आणखी काही माझ्यासोबत ग्रामस्थ आहेत। पुढे कोणतं मंदिर आहे आणि किती प्रमाणामध्ये तिथं भाविक किंवा गावातील लोकांना ये जा करावी लागते? हे प्रभू श्रीरामाच्या काळापासून दंडकारण्यातलं हे मंदिर आहे। खंडोबा मंदिर आहे, तिथं महादेवाचं मंदिर आहे, तिथं 5 प्रकारचे देवाचं मंदिर आहे। हे बेचिराक वस्ती म्हणजे हे जुनं गाव आहे हे खंडोबा म्हणजे हे। आणि इथं नवीन विवाह झाल्यावर इथं संपूर्ण गावातले नवीन जे जोडपे आहेत तिथं दर्शनाला येतात। इथं ह्या रस्त्याचे पूर्ण अडवणूक झालेली आहे, जागोजाग कुठं बी पाणी फुटलेले आहेत, कुठं बी काय झालेलं आहे। आता श्रावण महिन्यामध्ये किती लोक जातात? श्रावण महिन्यात कमीत कमी गावात संपूर्ण गावच दर्शनाला जातात। तिथं परिसरातले लोक काय बाकीच्या परिसरातले पण येतात, गावातले लोक। अन्नदान असतं दुसऱ्या सोमवारी इथं। आणखी शेतकरी सुद्धा माझ्यासोबत आहेत, ज्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला यामध्ये मोठा फटका बसतोय असं त्यांचं म्हणणं आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती येतली आणि तुमच्या शेतीला कशा प्रकारे फटका बसतोय? मला इथं 1 एकर जमीन आहे साहेब, अर्धा एकर जमीन आहे मला, आणि ते ह्यांच्या ह्या तुम्बातुंबीमुळे माझ्या जमिनीचं नुकसान व्हायला लागलंय। काय झालं नेमकं? काय दुबार पेरणी काय आता हिकलचं आणि हिकलचं पीक बघा तुम्ही, मी दुबार पेरणी केली आहे। आता काय मागणी प्रशासन? आम्हाला फक्त रस्ता आणि पाण्याची वाट आम्हाला मोकळी करून द्यावा, आमची ही विनंती फक्त शासनाकडून, बाकी काही नाही आमची। नक्कीच या ठिकाणी शेतकरी सुद्धा आहेत ज्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणच्या ज्या रस्त्यावरती अडथळे निर्माण झालेले आहेत त्या अडथळ्यांमुळे या ठिकाणी शेतीमध्ये पाणी जातं आणि यापूर्वी हे जर पाठीमागचं माझं शेत पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा पाणी घुसलं आणि त्या ठिकाणचं जे पेरणी केलेले पीक होतं किंवा जे पेरणी केलेली होती पूर्णपणे वाहून गेली, यामुळे दुबार पेरणी करावी लागली आणि यामध्ये सध्या दोन्ही बाजूच्या शेतामध्ये या ठिकाणी मोठा बदल दिसतोय। पिकाची जी वाढ आहे ती सुद्धा खुंटल्याचं पाहायला मिळतं। यामुळे आता या ठिकाणची जी 2 मंदिर आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठीचा रस्ता सुद्धा प्रशासनाने मोकळा करून द्यावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांकडून केली जाते। कॅमेरामन विनोद समी, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।